राम मंदिराची त्या ट्रस्टची संपूर्ण व्यवस्था ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारात. मग हे घरातले चोर आहेत का, करोडे चोर आहेत का, याच्याविषयी अद्याप नरेंद्र मोदी यांना 12 वर्ष झाली प्रधानमंत्री पदाला आणि त्यांनी एक मोठा सोहळा केला आणि मला वाटतं 8-10 दिवस मंदिरात बसून व्रत आणि तप केलं. त्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाचे 5 कोटी चोरणारे कोण आहे, ते 100% भारतीय जनता पक्षाचे. हे कळल्यापासून आम्ही अस्वस्थ, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अस्वस्थ. काल त्यांची आमची चर्चा झाली आणि असं ठरलं आम्ही साधारण की बहुतेक आपल्याला रामाचं परत बोलवणं आलेलं आहे. आम्ही यावं पुन्हा एकदा आणि या विषयाला तोड पुरावा केलेला. आम्ही स्वतः म्हणजे शिवसेना किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुरुवातीला राम मंदिर उभं राहत असताना ज्याने मोठी देणगी दिली 1 कोटी रुपये त्या काळात, ते आम्ही आहोत. त्याच्यामुळे आम्हाला त्या देणग्यांचं महत्त्व माहिती आहे. आम्ही पहिल्याच दिवशी आमच्याकडून 1 कोटी रुपयाचा धनादेश राम मंदिर असला, राम मंदिर उभारण्यासाठी त्यानंतर खूप लोकांनी दिले असतील. गुप्तदान, आमचं उघडदान, या दानपेटीचे चोर कोण, त्या कोणाचा हात आहे, हे पैसे वारंवार सीसीटीव्ही फुटेजला गायब करण्यात आलं, त्याची चौकशी का होत नाही. नरेंद्र मोदी त्यांनी या मंदिराच्या प्रतिष्ठापनेमध्ये फार मोठे राजकारण करून भाजपला मतं मागितली. या विषयाला का गप्पा आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष भूपेंद्र मिश्रा हे का गप्पा आहे. त्या भागातले भाजपचे नेते भूषण सिंग यांनी काल सांगितलं की त्या भागातले खासदार होते, नेते आहेत त्या भागात, राम जन्मभूमीच्या आंदोलनात ते म्हणतात की माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, पण इतकी मोठी माणसं आहेत की माझ्या जीवाला धोका निर्माण. म्हणजे असं काय आहे की राम मंदिर लुटण्याच्या या प्रक्रियेमध्ये कोट्यावधीचे नक्की कोण सहभागी आहे, ज्याची ब्रजभूषण शरण सिंग यांच्यासारख्या बाहुबलीलाही भीती वाटते. अत्यंत गंभीर विषय. आणि आम्ही लवकरच आमची जी जाण्याची योजना आहे ती आहे. उद्धव ठाकरे स्वतः नक्की आमचं काल चर्चा झाली, मी त्यांच्या कानावर त्याविषयी माहिती होती. आणि तेही अस्वस्थ आहे की जर हे लोक राम मंदिरात चोऱ्या करू शकतात तर निवडणुका चोरणं, मतं चोरणं, बरं विजय चोरणं हे काहीच नाही. तसं त्यांना राम मंदिरातली दानपेटीतले 5 कोटी चोरताना जर भीती आणि लाज वाटत नसेल तर मतं चोरणं, नियमचा ताबा घेणं, आपली निवडणूक ताब्यात घेणं, संविधान ताब्यात घेणं, याचं त्याला काहीच वाटत. पण रावसाहेब, तुम्ही जेव्हा भूमिका मांडताना असं म्हणतात की खूप मोठी माणसं आहेत, ब्रजभूषण शरण यांनीही सांगितलेलं आहे, तर समजा जर ह्या प्रकरणाची दखल घेतली जात नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या संदर्भात काही तक्रार नोंदवली जाणार आहे का, की जेणेकरून याची चौकशी सुरू होईल. असं आहे की तक्रार कशा करता नोंदवायला पाहिजे. अनेक गोष्टी उघड झाल्या, अनेक गोष्टी उघड झाल्या. आम्ही अयोध्येत जाऊन तक्रार दाखल करण्याचा नक्की प्रयत्न करू. अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत. पैशाची अफरातफर झाली आहे मोठ्या प्रमाणात, ते सिद्ध होत आहे. सीसीटीव्ही फुटेजला पैसे चोरताना दिसत आहेत दानपेटीचे, आणि नंतर अचानक ते सीसीटीव्ही फुटेज सुद्धा जशी मतं चोरतात तसे ते फुटेज सुद्धा चोरले गेले राम मंदिरात. या देशावर रामाचं राज्य नसून चोरांचं राज्य, इतकंच मला म्हणायचं. ठीक आहे रावसाहेब, आणखी एक विषय बोला, संपला हा विषय संपला, पण या आधी जो विषय निघाला होता विलिनीकरणासंदर्भातला 15 ऑगस्टपर्यंत हे होणं अपेक्षित मानलं जातं. तुम्ही म्हणतात की तुमची काही माहिती आहे 15 ऑगस्ट कदाचित डेडलाईन नाही, पण त्या कार्यकाळात हे विलिनीकरण होऊ शकतं. मी काहीच सांगू शकत नाही, हा माझा विषय नाही. मी माझ्याकडे माहिती आणि माझं मत तुम्हाला म्हणजे प्रत्येक काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या प्रत्येक पक्षाला स्वतंत्र मत आणि स्वतंत्र नेता आहे. मग ते हिंदू जनता दलाचे नवीन पटनायक असतील, तिथे माननीय
शरद पवार साहेब असतील, तिथे ते गगन असतील आंध्रामध्ये, सगळे काँग्रेसचे, केसीआर असतील, ममता बॅनर्जी असतील, हे सगळे काँग्रेसमध्ये बाहेर पडले. तुम्ही जग म्हणाले तर असं होणार असेल तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यात पुढाकार घेतला. हे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांची विचारधारा ही जन्मतःच काँग्रेसपासून आहे. त्यांनी या सगळ्यासाठी पुढाकार घेऊन एक मजबूत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुन्हा नव्याने उभा केला. तर आमच्यासारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनाही बळ नाही, राऊत साहेब, तुम्ही म्हणाल एक महत्वाचा विषय की तुमच्यासारख्या प्रादेशिक पक्षांना बळ मिळेल. जर हा विचार राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस मजबूत करण्यासाठी होत असेल तर राज्य स्तरावर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी हा विचार येऊ शकतो का? कारण शिवसेनेपासूनही गेल्या 25 वर्षात अनेक जण बाहेर पडलेली आहेत, ज्यांचा मूळ विचार हा शिवसेनेशी सुसंगत आहे. तर अशांना काही आवाहन केलं जाईल का की तुम्ही या मूळ प्रवाहात सामील व्हा? विषयाला वेगळी दिशा देऊ. आता या क्षणी विषय आहे राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस मजबूत करणं. बरोबर आहे. आता प्रादेशिक स्तरावरती असे अनेक पक्ष न द्रमुक अण्णा द्रमुकचं काय करायचं? मग दोन कम्युनिस्ट पक्ष एकत्र येणार का? हे वेगळे वेगळे विषय. मग दुसऱ्या शिवसेना आहे. शिवसेनेच्या बाबतीत तर आम्ही आधी म्हणालो की जरा पश्चाताप झाला असेल शिंदे गटाच्या लोकांना, म्हणजे अमित शहाच्या गटाला जरा पश्चाताप झाला असेल, त्यांना मागचे दरवाजे उघडे आहेत. नाही, राऊत साहेब, तुम्ही शिंदे शिवसेनेच्या बाबतीत म्हटलं, पण तुम्ही मनसेच्या बाबतीत हे मत किंवा भूमिका मांडू शकता का? कारण राज ठाकरे या शिवसेनेतून जे बाहेर पडले त्यांची ही भूमिका, त्यांची ही विचारसरणी ही हा पक्ष नाही. राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण एक स्वतंत्र पक्ष, हे लक्षात घ्या. शिंदे गट किंवा काय ते अजित पवार गट पक्ष नाहीच आहे. ते अमित शहाच्या ठेवलेल्या कंपन्या आहेत. बरं, सिस्टर कन्सर्न ज्याला म्हणतो आपण, त्याही पक्ष मानतच नाही. सुप्रीम कोर्टात हे काही व्हायचं अजून बाकी हे पक्ष आहेत की नाही. पण राज ठाकरे यांनी काही स्वतंत्र पक्ष आधी राष्ट्रीय स्तरावरचे निर्णय होते. नाही, शरद पवारांचाही स्वतंत्र पक्ष आहे, काँग्रेसपासून वेगळा झालेला आहे. तृणमूल ही वेगळा पक्ष आहे, तोही काँग्रेसपासून वेगळा झालेला आहे. पण यांची विचारधारा, यांची ध्येय धोरणं ही काँग्रेसशीच संबंधात आहे. तसंच मनसेहीचंही धोरण हे बाळासाहेबांचे विचार, मराठी आणि हिंदुत्व. मी काँग्रेसच्या संदर्भात भूमिका मांडली आणि मी तीच मांडतो. तुमच्या प्रश्नांना या क्षणी उत्तर देणार नाही. राज्यातील काँग्रेस नेतृत्वाला सुद्धा विचारलेलं आहे, जी माहिती काल सगळ्या प्रदेशाध्यक्षांना महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनात राज्याचा विचार केला. मी एक भूमिका एक राष्ट्रीय स्तरावरची मांडतो. जर आपल्याला केंद्रातल्या सध्याच्या बकासूर आणि सैतानाशी लढायचं असेल तर पांडवांच्या बाजूने जसे अनेक घटक उभे राहिले सत्याच्या लढाईसाठी, पांडवांच्या बाजूने कौरव मजबूत असताना सुद्धा अनेक जण आहेत, तसं आपल्याला काँग्रेसच्या बाजूला त्यांच्या मूळ पक्षाच्या लोकांनी उभं राहिलं तरच ते टिकतील ना, तेही नष्ट केले जाते. राज्याचे 2 मंत्री 8 दिवस झाले नाशकात ठाण मांडून आज मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होते आहे. त्यांनी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगायला पाहिजे की मोदी साहेब आपण सुद्धा राज्यात जाऊन आपल्या कार्याची माहिती घ्या आणि पत्रकार परिषद घ्या आणि आम्हालाही बोलवा. आम्ही पत्रकार आहोत, रवीश कुमार पत्रकार आहेत, आशुतोष आहेत पत्रकार, पुनर्वसन वाजपेयी आहे, असे अनेक पत्रकार जे आहेत त्यांनाही या पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित करा असं आमचं त्यांना म्हणणं आहे. आणि देवेंद्रजी पत्रकार परिषद नेहमी घेतात, पण 12 वर्षानंतर सुद्धा नरेंद्र मोदी का पत्रकार परिषद घेत नाही हा प्रश्न कदाचित प्रेसिडेंट ट्रम्पलाही पडला, कारण ट्रम्पनी त्यांचं अभिनंदन केलं. काल तुम्ही एक माहिती समोर आणली, अभिजित दिपके आणि नरेंद्र मोदींचा फोटो समोर आणला. तो AI फोटो आहे असं अभिजित दिपके म्हणाले. मग तुम्ही त्यांचं काय म्हणणार ते त्यांचं म्हणतो. मी बोललो माझ्याकडे माहिती दिली, पण मी काही त्यांच्या आंदोलनाच्या विरुद्ध आम्ही नाही जाऊ. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब त्यांच्या आंदोलनाच्या त्या चळवळीला पाठिंबा दिला की या तरुणांचं म्हणणं सरकारने ऐकायलाच पाहिजे, जरी ती झोळं असली तर हे आमचं म्हणणं आहे. फक्त संघ प्रवृत्ती
कुणी त्या दृष्टीतून हे आंदोलन हिजाक करू नये ही आम्हाला सारखी भीती वाटते. ते होऊ नये. चला, धन्यवाद. राज्य सरकारने दिलेला बैल मरतुकडा मोदी निघालेला जो है आहे वो राज्यसभा में और लोकसभा में सब सांसदों को अपने पास ले रहे हैं, सब सांसदों को अपने पास ले रहे हैं, इसकी मोदी जी ले रहे हैं. मोदी और क्या कर सकते? 12 साल का ट्रेनिंग है उनको, प्रशिक्षण है उनको. तो कौशल विकास मंत्रालय जो बनाया है वो इसीलिए बनाया है. उनके पास यही कौशल है. इसकी वजह क्या है इसकी सर? ये वजह कुछ नहीं, डर है और क्या है. डर है और नशा है सत्ता का. डर और सत्ता का नशा आदमी को इतना नीचे गिरा देती है कि देश का लोकतंत्र, संविधान सब कुछ खत्म करके उनके ऊपर, उनके छाती के ऊपर बैठकर नाचता है. ममता बनर्जी को जिस प्रकार से हराया गया वो एक षड्यंत्र. जिस तरह से आप दूध के आंकड़े आ रहे हैं देखा होगा, षड्यंत्र बहुत बड़ा कपट छल. और अब जिस तरह से पार्टी को तोड़ा जा रहा है वो भी एक छल कपट. आपको इतना सब कुछ मिलने के बावजूद भी आपका मुंह बंद नहीं हो रहा. आप और कुछ निकलते जा रहे हैं. ये पार्टी आपको और क्या चाहिए? आपके पास पश्चिम बंगाल में और लोकसभा में पूरा बहुमत, अघोरी बहुमत, फिर भी आपको आपका पेट नहीं भर रहा. मीनाक्षी नटराजन की सीट, राज्यसभा की सीट जिस तरह से आपने निगल ली, चोरी की, ये आपको शोभा नहीं देता. मोदी जी मैं कहूँगा कि आपको शोभा नहीं देता, लेकिन उसका हिसाब होगा. कार्यशाही में लिखा जाए कि जब आप इस देश को राज कर रहे थे तो इस देश की लोकतंत्र, प्रतिष्ठा और संस्कार को आपने खत्म कर दिया. इदी आमिर था ना उस तरह से. तो आपके पास इतना होने के बावजूद भी आपको समाधान नहीं है, शांति नहीं है, सुख नहीं है. तो इतने बड़े पद पर बैठकर आप जनता को और देश को क्या सुख शांति देंगे? धन्यवाद. सर राम मंदिर के ऊपर सर बोलिए. उद्धव ठाकरे जाने वाले अयोध्या, आप कह रहे हैं कि जिस तरह से राम मंदिर के चढ़ावे पे किसान दान खेती गई, डकैती हो गई है 5 करोड़ से भी ज्यादा. सीसीटीवी फुटेज में दिख रहा है. क्या विषय? इस राम मंदिर के लिए नरेंद्र मोदी ने तपश्चर्या की, ऐसे लोग बोलते हैं. मंदिर के 12 दिन जाकर व्रत किया, पूरे विश्व को बुलाया वो इवेंट देखने के लिए. और आपने क्या कहा था? आपके लोगों ने जिसने राम को लाया उसको हम लाया, लेकिन राम के घर में चोरी हो गई. आपके राज में यूपी में आपकी सरकार, दिल्ली में आपकी सरकार, लेकिन राम अयोध्या में सुरक्षित नहीं. आप बार बार हवा फैला कहेंगे टेररिस्ट आएंगे राम के ऊपर हमला करने के लिए और लोगों को घबराएं. तो आप राम के चढ़ावे के 5 करोड़ रुपए अगर चोरी होते हैं तो इसके लिए जिम्मेदार आपकी सरकार, यूपी की भी और केंद्र की. सीसीटीवी फुटेज में दिख रहा है, लेकिन वो सीसीटीवी फुटेज भी चोरी हो गया. आप ईवीएम चोरी करते हो, आप वोट चोरी करते हो, आप सीट चोरी करते हो, आप राम की चढ़ावे में भी चोरी करते हो. सब जगह पर आपकी चोरी है. तो हमको ऐसा लगता है कि हम राम मंदिर के आंदोलन में हमेशा रहे. हमें लगता है राम हमको बुला रहा है वापस. आइए अयोध्या, मेरे घर में चोरी है, मैं सुरक्षित हूँ. मैंने कल शिवसेना पार्टी से उद्धव ठाकरे से बात की और कहा कि हमको अयोध्या में जाना होगा, तो हमारा एक प्रोग्राम अयोध्या का बन रहा. कुछ आंदोलन होगा, शिकायत हम अयोध्या करेंगे? में पहले जाएंगे. हम पहले राम से मिलेंगे, राम से गले मिलेंगे, हमारा माथा टेकेंगे, राम से माफी मांगेंगे. राम से माफी मांगेंगे हम प्रभु श्री राम से. सर